धर्मादायाच्या शिवनिका संस्थांच्या आर्थिक नाड्या या आता आवळलेल्या आहे। संस्थांचं बँक अकाउंट सील करण्याचे आदेश देण्यात आले। धर्मादाय आयुक्तांकडून या कारवाईला वेग आलाय। खासगी आणि बेनामी मालमत्तेची माहिती सुद्धा मागवलेली आहे। तर या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय आताची एक महत्त्वाची घडामोड आहे की धर्मादाय आयुक्तांनी त्याची जी काही संपत्ती आहे त्याची चौकशी आता केली जाणार आहे, त्या संदर्भातली माहिती सुद्धा मागवली आहे। खरं एकूणच खरात याच्या कुटुंबियांची मालमत्ता आणि शिवनिका संस्थांचे व्यवहार याबद्दलची चौकशी ही सुरू झालेली आहे। शिवनिका संस्थांचं अकाउंट सील करण्याचे आदेश देण्यात आले, कारण की त्यातला पैसा काढला, जे काही 2-2 कोटी रुपयाचे व्यवहार त्याने दाखवले ते कुठून आलेत, काय आले त्याची माहिती घेण्यासाठीच्या हे सुरू झालं आहे आणि त्याचं अकाउंट सील करण्याचे आदेश पण देण्यात आले। धर्मादाय आयुक्तांकडून ही कारवाई केली जाते, तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन SIT कडून नोंदणी विभागाकडे त्याच्या मालमत्तांची माहिती ही मागवण्यात आली आहे। जर आपण बघितलं तर अशोक खरातच्या नावावर, त्याच्या मुलींच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता या ठिकाणी आहेत। बायकोच्या नावावर सुद्धा मालमत्ता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावाच्या सहभागीसोबत आहे। त्यामुळे या संपूर्णची तपासणी करणं कठीण आहे। त्यामुळे नोंदणी विभागानं याच्या कुटुंबियांच्या नावावर कुठे कुठे मालमत्ता आहे याची तपासणी करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याच्यासाठी केलेले व्यवहार याची सुद्धा तपासणी होते। आयकर विभागाची मदतसुद्धा यासाठी घेण्यात येणार आहे आणि एकूणच त्याने केलेला काळा बाजार जो होता दैवी शक्तीच्या माध्यमातून, गुंडगिरीच्या माध्यमातून, हा पूर्ण उघड करण्याचा प्रयत्न, त्याचा तपास हा SIT आपल्याला करतो। आणि त्यामुळे या माध्यमातून काय काय आर्थिक व्यवहार होत होते, कोण कोण आर्थिक व्यवहार करत होते आणि त्यातून त्यांनी कशा पद्धतीने माया जमवलेली होती, या संदर्भातली अधिक माहिती ही आता येत्या काळात स्पष्ट होईल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।